आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाना गावातील सरपंचाला राखेच्या टिप्परनं चिरडलं। दुचाकीला दिलेल्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार, चालक फरार। परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू। बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागर यांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावा लागेल। भाजप आमदार सुरेश धस यांना संशय। भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत, अवैध वाहतूक चालू आहे। सौंदाना गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू नसून हत्याच। भ्रष्टाचाऱ्यांचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय। ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा मोठा आरोप। संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती। माझा विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आहे की संपूर्ण बीड जिल्हा हा केंद्रशासितच करा। परळीतील सरपंचांच्या मृत्यू प्रकरणी कुणावरही संशय नाही। धडक देणाऱ्या टिप्पर चालकाला अटक करण्याची मागणी। हा अपघात कुणावरही शंका नाही। सौंदानाच्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप केले होते, आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। जे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले। आपण पाहतोय काय जादू झालेली आहे। सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही। ठाकरे मुख्यमंत्री भेटीवर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। हात पुढे करत असेल तर हात मिळवण्याची मित्रपक्षांचीही तयारी असल्याचं वक्तव्य। कारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र, कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढे करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे। तर भाजपला मदत करण्यासाठी उठाव केला, त्यांचा विचार भाजप करेल। पडतीच्या काळात सोबत असणारा भाऊ असतो। ठाकरे मुख्यमंत्री भेटीमुळे सुरू झालेल्या चर्चांवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। ज्या काळामध्ये भाजपला मदत करण्याकरता आम्ही उठाव केला, त्यांचा विचार भाजप करेल असं मला या ठिकाणी वाटतं। कारण की शेवटी जो पडतीच्या काळामध्ये आपल्या बरोबर असतो तो आपला भाऊ। खासदार सुप्रिया सुळे परभणीत सुळेंकडून सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन। विजय वाकोडे यांच्याही निवासस्थानी दिली भेट। मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द। संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला उपस्थित राहणार होते। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका।